आणि मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य हे शेजारी शेजारीच आहेत. आपण काही त्यांना वेगळं म्हणू शकत नाही. त्यामुळे ज्येष्ठ जर मगाशी मी म्हटलं तसं कृतिशील राहिले, काहीतरी नवीन करत राहिले, छान सोशल कनेक्शन्स निर्माण झाली, तर त्यांचा जगण्यातला उत्साह वाढतो. हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे आता आपल्या इथे जर तुम्ही बघाल ना, तर समजा संस्कृत विषय शिकायला येणारी मंडळी आहेत, तर त्यांच्यातल्या होणाऱ्या ज्या चर्चा असतात ना, त्या छान संस्कृत बद्दलच असतात. म्हणजे वेगवेगळी सुभाषितं शोधून काढतील, कोणाला काही संस्कृत मधले वेगळे धातू मिळाले, काही शब्द कळले, तर त्याविषयी चर्चा केल्या जातात. त्यामुळे ही सगळी जी डिस्कशन असतात ना, ती हेल्दी डिस्कशन असतात. पुन्हा महत्वाचं म्हणजे आपण लाईक माइंडेड पीपल म्हणतो, म्हणजे सारख्या गोष्टीत आवड असणारे, रुची असणारे लोक एकत्र येतात आणि त्यामुळे त्यांच्यात ज्या चर्चा करतात ना, त्या नेहमी मस्त आनंद देणाऱ्या, उत्साह देणाऱ्या. नमस्कार, मी उदय साठे. नमस्कार, मी प्रमोद पाटील. नमस्कार. अनोळखी मुलखा वेगळी माणसं या आमच्या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रमोद, डॉक्टर आनंद नाडकर्णी हे नाव तू ऐकलं असशीलच. हे एक सुप्रसिद्ध मनोविकास तज्ज्ञ होते. सुदृढ मन सर्वांसाठी हे त्यांच्या इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ या संस्थेचं ब्रीदवाक्य होतं. डॉक्टर आनंद नाडकर्णी हे कवी होते, लेखक होते, चित्रकार होते, नाटककार देखील होते. असं त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत, अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. व्यसनमुक्तीसाठी त्यांनी विशेष काम पण केलेलं आहे. समाजातल्या विविध घटकांच्या मानसिक आरोग्यासाठी त्यांनी खूप काही वेगवेगळे उपक्रम राबवले आणि मोलाची कामगिरी केली. आज ते आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेणारे त्यांचे अनेक विद्यार्थी, कार्यकर्ते आहेत. आजचा हा भाग आपण त्यांच्या स्मृतीस समर्पण करणार आहोत. यासाठी आज आपण अनेक वर्षे निराधार वृद्धांसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या वृद्धाश्रमाचे म्हणजे निवाराचे श्री राजीव नातू आणि त्यांचाच एक नवीन उपक्रम चालवणाऱ्या संयोजकांना म्हणजे गौरीताई नातू यांना आज आपण इथं बोलवलंय. नमस्कार नातू सर. नमस्कार. नमस्कार गौरी. नमस्कार. नातू सर, निवारा वृद्धाश्रमाचं असं काय वेगळेपण आहे आणि इथं ॲडमिशन कशा होतात याची आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात माहिती द्या. निवारा वृद्धाश्रमाचं 167 वर्षाचं वास्तव्य हेच सर्वांना चकित करून सोडतं की इतके वर्ष एका विषयावरती वाहून घेतलेली लोक पिढ्यानपिढ्या इथे कामं करायला येतात आणि चांगली चालवलेली संस्था म्हणून समाजामध्ये तिचं बोलबालासुद्धा आहे. तर त्याच्यामध्ये फक्त वृद्धांच्या साठी काम करणारी संस्था म्हणून आपण या संस्थेकडे बघू शकतो. ॲडमिशनसाठी काहीतरी निकष असतील ना? म्हणायचं ॲडमिशनसाठी निकष आहेत. ॲडमिशनसाठी इथे आपण निवड करताना, वृद्धांची निवड करताना जे निराधार आहे, जे निराश्रित आहेत आणि जे निष्कांचन आहेत, हे 3 क्रायटेरिया पडताळून बघतो आणि 4था क्रायटेरिया अर्थातच 60च्या पुढे वय असलेली लोक. अच्छा. तर त्यावेळेच्या लोकांच्या असं लक्षात आलं होतं की 60च्या पुढच्या लोकांचे प्रॉब्लेम्स काही वेगळे असू शकतात. आणखीन मग हे वेगळे प्रॉब्लेम्स म्हणजे पुष्कळ प्रकारचे असू शकतात की त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय, ह्या सगळ्यात मोठा फायनान्शियल प्रॉब्लेम असतो. 60नंतर पुष्कळ ठिकाणी लोक कामं करून स्वतःची उपजीविका चालू शकत होते. पण नंतर 60नंतर माणसं लोक साधारण कामावरती कोणाला घेत नाहीत किंवा ठेवत पण नाहीत. त्यामुळे फायनान्शियल प्रॉब्लेम्सचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. मुख्य जो सोर्स असतो पगाराचा तो बंद झालेला असतो आणि मग माणसापुढे 60च्या पुढच्या माणसापुढे खूप मोठी दरी निर्माण होते. आता 1863 साली हा स्थापन झालेला वृद्धाश्रम आहे बरं का. फारच पहिल्यापासून आहे. आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे वृद्धांचे या ठिकाणी काय वृद्धांना सांभाळलं जातं, या व्यतिरिक्त काही कार्यक्रम करतो का आपण? या व्यतिरिक्त आपण पुष्कळ कार्यक्रम सुरुवातीला म्हणजे आत्ता नवीन वर्षामध्ये म्हणजे 2024 मध्ये साधारण सुरू केलेले आहेत.
नवीन म्हणजे हां त्याच्यामध्ये वृद्धाभ्यास केंद्र ही वेगळी शाखा काढून हो किंवा निवाराचाच उपभाग आहे तो, हां हां पण त्याच्याकडे एक जातीने लक्ष देणारी माणसं वेगळी काढून आपण मग त्यांच्यासाठी उपक्रम सुरू केलेले आहेत. बरं अच्छा, म्हणजे वृद्धांच्या समस्या जाणून त्याच्यावरती काहीतरी त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना शोधता येतील करू शकतो. अशा प्रकारचे उपक्रम आपण सुरू केलेले आहेत. मला वाटतं मृत्यूपत्र वगैरे असं त्याच्या संदर्भात पण तुम्ही पुष्कळ बाबतींमध्ये आपण हे करतो की वृद्धांच्या पुढे येणारे प्रॉब्लेम्स काय काय असू शकतील त्याच्यावरती बरंच विचारमंथन झालं आमच्या इथले कार्यकर्त्यांच्या मध्ये आणि सगळ्यांच्या मध्ये. तर एक बिलपत्र ही एक मोठी समस्या असते. बिलपत्र करायला जरी सोपं वाटलं तरी सुद्धा तुम्ही लिहायला घेतलं की शब्द सुचत नाही. मग त्याच्यामध्ये मग शब्द ज्या सुचत नाहीत त्यावेळेस आपल्याकडे एक 2-4 प्रकारचे ड्राफ्ट आपण तयार करून ठेवलेले आहेत की ते ड्राफ्ट तुम्ही रेफर करा आणि जिथे तुम्ही आडाल तिथे त्या ड्राफ्टमध्ये बघून जर का तुम्हाला उत्तर मिळत असेल तर तुम्ही हे विचार करून त्याच्यावरती हे करा. आणि नाहीतर मग आमच्याकडे निवाराकडे ड्राफ्ट उपलब्ध आहेतच. कायदेशीर सल्ला देतात थोडक्यात. कायदेशीर सल्ला त्याच्या बाबतीतला देऊ शकतो आपण. गौरीताई निवारा सुखसोपान हा एक नवीन उपक्रम गेली 2 वर्ष निवारा वृद्धाश्रमात चालू आहे, तर त्याबद्दल थोडं सांगा ना. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा उपक्रम आहे. हां न्यूरोप्लास्टिसिटी हल्ली खूप आपण ऐकतो त्याविषयी. म्हणजे काय ते सांगते. तर आपल्या मेंदूमध्ये काही काळानंतर नवीन पेशी तयार होत नाही, पण नवीन संदर्भ तयार होतात. आणि असे नवीन झालेले संदर्भ आपल्या मेंदूला निरोगी ठेवतात. मानसिक आरोग्य छान राहिलं की शारीरिक आरोग्य आपोआपच चांगलं राहतच. याकरता ज्या अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे नवीन काहीतरी शिकत राहणं आणि त्याबरोबर हेल्दी सोशल कनेक्शन्स. तर याकरता सुखसोपान हा उपक्रम आहे. याविषयी सांगायचं झालं तर इथे 18 वेगवेगळे विषय शिकवले जातात आणि ते शिकण्याकरता इथे ज्येष्ठ नागरिक येतात. तसंच वेगवेगळे मार्गदर्शक सुद्धा आहेत. बर ताई, तुमच्या या म्हणजे नाडकर्णी सरांशी रिलेट असलेल्या IPH संस्थेबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या ना. म्हणजे या संस्थेचं कार्य कसं चालतं? हो, IPH संस्था म्हणजे इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ, मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये कार्य करणारी ही संस्था आहे. आणि सुदृढ मन सर्वांसाठी हे या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या मानसिक आरोग्यासाठी ही संस्था वेगवेगळे उपक्रम राबवत असते. डॉक्टर आनंद नाडकर्णी या संस्थेचे संस्थापक होते, जे आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन जाणारी आमच्यासारखी अनेक कार्यकर्ते आहेत. तर IPH या संस्थेने प्रथम ठाण्यामध्ये सप्तसोपान हा उपक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केला. कारण त्यावेळेला एक रिसर्च करण्यात आला होता ज्यामध्ये असं लक्षात आलं की ज्येष्ठ नागरिक फक्त आर्थिक नियोजन करतात, पण आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यामध्ये इतर गोष्टी कशा असाव्यात याचं कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही केलं जात. आणि मग निवृत्तीनंतरच आयुष्य छान कृतिशील असावं, ते निरोगी असावं, याकरता काय करता येईल त्यातनं ह्या उपक्रमाची प्रथम ठाण्यात सुरुवात झाली. आणि मग आता पुण्यामध्ये आपण या उपक्रमाला निवाराच्या बरोबर सुरुवात केली. निवारा सुख सोपा हे सुरुवात करताना आनंद नाडकर्णींनी काय म्हणजे रोल केला किंवा त्यांचं असं विशेष काय ह्याच्यामध्ये आहे का? पण एवढ्या संस्था ते वरती ते काम करत होते, ते इथं ते काय विशेष करत होते हे मला ऐकून घ्यायला आवडेल. हो, जेव्हा निवारा बरोबर सुखसोपान हा उपक्रम सुरू झाला त्यावेळेला सगळं लागणारं जे प्राथमिक सहाय्य होतं ते निवारा संस्थेनेच केलं. त्यावेळेला डॉक्टर नाडकर्णी इथे दर महिन्याला येत असत आणि दर महिन्याला आपण सुखसोपानचा कट्टा कार्यक्रम घ्यायचो, ज्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती नेहमी चर्चा व्हायच्या. आपल्या कट्टा कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यावेळेला वीणा गवाणकर, मोहन जोशी आणि विवेक सावंत
या तिघांची डॉक्टर नाडकर्णींनी स्वतः मुलाखत घेतली होती. ग्रेसफुल एजिंग असं त्या कार्यक्रमाचं शीर्षक होतं. वा. त्यानंतर दर महिन्याला डॉक्टर यायचे आणि आपल्या इथल्या सुखसोपांमध्ये येणाऱ्या आपल्या वेगवेगळ्या सभासदांशी संवाद साधायचे. त्याचबरोबर तो कार्यक्रम ओपन असायचा बाहेरच्या लोकांना ही सगळ्यांकरता. परवानगीच होती. हो हो, अगदी छान. दर महिन्याला वेगळा विषय आणि त्यावरती डॉक्टरांचं एक म्हणूया मार्गदर्शन असं लाभायचं. नातू सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की या उपक्रमासाठी निवारा संस्थेनं काय मदत केली आणि त्यात तुमचा कसा सहभाग आहे? याचा जर का विचार करायला लागलं तर असं वाटतं की ही कल्पनाच इथे निवाराच्या लोकांच्या मध्ये रुजवली कुणी. तर मी म्हणतो की सुरुवात अशी झाली होती की गौरी त्यांच्या आई ठाण्यामध्ये या प्रोग्रामला, तिथला जो वेगळ्या नावाने प्रोग्राम सुरू होता त्याला जात होते अवधी. माझी आई जात होती ठाण्याच्या सप्तसोपांमध्ये आणि त्यावेळेला माझ्या मनात असा विचार आला की ठाण्याला इतका छान उपक्रम सुरू आहे तर तसा उपक्रम पुण्यातही सुरू व्हायला हवा. आणि कारण माझ्या सासूबाई पण आहे तिथे, सो त्यांनाही जर असं काही मिळालं तर त्यांनाही त्याचा छान आनंद घेता येईल. तर म्हणून मी ही संकल्पना निवारासमोर मांडली की आपण अशा याला सुरुवात करता येईल का, आणि त्याला निवाराने छान पाठिंबा दिला आणि सुखसोपानला सुरुवात झाली. आता नातू सरांनी विषय काढला, तुमच्या सासूबाई त्या इथे येतात निवारा सोबत? माझ्या सासूबाई येतात ना. एन्जॉय करतात? हो, खूप एन्जॉय करतात. आणि मला एक प्रसंग मुद्दामून इथे नमूद करावा असं वाटतो की जसं माझ्या मुलीच्या शाळेमध्ये मी गेले की शिक्षक कौतुक करायचे ना की तुमच्या मुलीने हे छान केलं, ते छान केलं. तसं एकदा मी निवारामध्ये आलेली असताना संस्कृत शिकवणाऱ्या ज्या वाळिंबे मॅडम आहेत तर त्यांनी मला अगदी थांबवून सांगितलं की अगं गौरी, तुझ्या सासूबाई इतकं छान संस्कृत करतायत ना. आणि मला इतकं छान वाटलं ते की मी मुलीचं असं कौतुक ऐकत होते, पण आज माझ्या सासूबाईंचं त्यांनी अगदी थांबवून माझ्याकडे कौतुक केलं. रिलेट करता. गौरीताई, आपण इथं ज्येष्ठांसाठी जे काही कार्यक्रम घेतो त्यासाठी विषय कोणकोणते विषय निवडले जातात आणि त्यात त्या वयाची अट किंवा काही फी वगैरे असं काय आहे का? आपल्या इथे पहिल्यांदा 60 वर्षाच्या वरच्या ज्येष्ठांसाठी इथे प्रवेश होता, पण आता थोडीशी आपण ती अट शिथिल केली आहे आणि आता आपण 55 वर्षे वयाच्या पुढच्या कोणाला इथे प्रवेश देतो. फक्त आपला हा जो उपक्रम आहे हा असे ज्येष्ठ नागरिक की जे मानसिकदृष्ट्या निरोगी आहेत त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे सुरुवातीला आपण एक इथे छोटीशी चाचणी घेतो आणि जर आपल्याला असं आढळलं की अल्झायमर किंवा डिमेन्शिया झालेला आहे तर मग आपण त्यांना इथे प्रवेश देऊ शकत नाही, कारण त्यावेळेला ट्रीटमेंटची गरज असते. तर मग अशा वेळेला आपण इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ जी संस्था आहे तिथे त्यांना पाठवतो. थोडस तुम्हाला इंटरप्ट करतो, म्हणजे ज्येष्ठांचा बुद्ध्यांक काढता का? त्याला बुद्ध्यांक नाही म्हणता येणार, पण कसं आहे ना, जर अल्झायमर डिमेन्शिया याला सुरुवात झाली असेल तर मग इथे या वर्गात बसणं त्या ज्येष्ठांसाठी थोडंसं अवघड होऊ शकतं. म्हणून आपण ही चाचणी घेतो आणि त्यानंतर कुणीही इथे प्रवेश घेऊ शकतं. त्याला काही क्वालिफिकेशन असं असायला पाहिजे वगैरे अशी काहीच अट नाही. कितीही विषयांसाठी कितीही विषयांसाठी 18 विषय आहेत आपले. तर सगळ्या आपल्याकडे चित्रकला आहे, त्याच्यानंतर ओरिगामी आहे, त्यानंतर कॅरम, बुद्धिबळ आणि ब्रिज यासारखे खेळ आहेत. नंतर नाटक आहे, अभिवाचन आहे, नृत्य आहे. नृत्याच्या वर्गाला खूप छान भरपूर उपस्थिती असते. तुम्ही कधीतरी येऊन जर पाहिलं तर छान अगदी 80-82 वर्षाचे तरुण ज्येष्ठ नृत्य वर्गात 80-82 वर्षाचे 80-82 वर्षाचे हो हो ते सुद्धा नृत्याच्या वर्गात अगदी छान सहभागी होताना तुम्हाला दिसतील. संगीत आहे, त्यानंतर ओरिगामी मी मगाशी म्हटलं तसं आहे, बागकाम आहे आपल्याकडे विषय, त्याच्यानंतर अभिवाचन, नाटक हे सगळे विषय तर आहेत. भाषा आहेत, संस्कृत आहे, इंग्लिश आहे, जर्मन आहे, फॉरेन लँग्वेज आहेत.
हे विषय शिकतात सगळेजण. एक स्मृतिवर्धन नावाचा विषय आहे. काय काय स्मृतिवर्धन काय? स्मृतिवर्धन म्हणजे मेमरी गेम्स वगैरे त्याच्यामध्ये असतात. हा, हा. नंतर रंजक भूगोल आहे. बरं. तो विषय तर खूपच छान आहे. दर 17ला एक देश घेतला जातो आणि सगळी मंडळी छान तो देश फिरून येतात. मग त्या देशातली अगदी खाद्य संस्कृती पासून ती भौगोलिक परिस्थिती सगळी माहिती त्या तासाला दिली जाते. Virtual वैदिक गणित आहे. वैदिक गणित. तुम्ही एवढे विषय सांगितले, हे विषय येणारे शिक्षक पण पाहिजेत ना, आणि ते आपण कसं काय निवडले? म्हणजे मला तर आता उत्सुकता लागली आहे म्हणजे हे त्यांना निवडलं कसं, आणि त्याच्याबद्दल काहीतरी सांगा. हो, आपण पहिल्यांदा शिक्षकांना थोडंसं मार्गदर्शन करतो, कारण असे शिक्षक म्हणजे की जे ज्येष्ठांना शिकवणार आहेत. म्हणजे आतापर्यंत विद्यार्थी दशेत म्हणजे साधारण तरुण वयातलीच मुलं असतात. आणि पुन्हा आणखीन एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे 55 ते 80 हा आपला वयोगट आहे. त्यामुळे 55 वर्षाचे विद्यार्थी आहेत आणि 80 वर्षाचे, म्हणजे एका पिढीचं अंतर आहे आपण म्हणूया. पण मला सांगायला खूप आनंद वाटतो, आपले मार्गदर्शक अत्यंत छान मार्गदर्शन करतात. अगदी 20-21 वर्षाच्या मुलीपासून आपले मार्गदर्शक आहेत. आणि हे जे तरुण आहेत त्यांची ऊर्जा छान वेगळी असते. त्यामुळे त्यांच्या बरोबर शिकताना ज्येष्ठांना खूप छान उत्साह वाटतो आणि जास्ती मजा येते. छान छान. हे साधारणतः कोणत्या वेळात चालतात आणि म्हणजे टाइम शेड्यूल कसं करतात त्याचं? हो, आपलं 11 ते 3:30 या वेळामध्ये दररोज हे वर्ग इथे असतात. शाळेच्या वेळापत्रकासारखं वेळापत्रक असतं. प्रत्येक विषय साधारणपणे 15 दिवसातनं एकदा असतो. पण भाषा विषय आहेत की जिथे थोडंसं लक्षात ठेवावं लागतं, त्यामुळे ते विषय आपण आठवड्यातनं एकदा घेतो. आणि विचार केलेला दिसतो. नाही, यातला खरंच प्रत्येक विषय जो आहे ना तो आपण विचार करूनच ठरवलेला आहे. आणि असा विषय आहे की ज्याचे भरपूर फायदे आहेत. त्याला काही फी आहे का? आपण फी असं घेत नाही, आपण सगळ्यांकडनं त्याला कॉन्ट्रीब्युशन म्हणतो. तर 500 रुपये दर महिन्याला आपण घेतो, ज्यामध्ये तुम्ही सगळे विषय सुद्धा शिकू शकता. आणि वेळा काय असतात साधारण? 11 ते 3:30 वेळ असते. 11 ते 1 पहिलं सत्र असतं आणि 1:30 ते 3:30 दुसरं सत्र असतं. त्याला काय आपण परीक्षा वगैरे घेतो? नाही, आपल्याकडे वैशिष्ट्य आहे की इथे कुठेही परीक्षा घेतल्या जात नाही. पण मग त्यांना परफॉर्मन्स म्हणजे त्यांनी त्यामध्ये प्रावीण्य मिळवलंय वगैरे असं काही आपल्याला बघता येतं का? आपण त्याचं असं काही मोजमाप करत नाही. आनंद घेणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. नाटक हा विषय जर म्हणाल तुम्ही, तर नाटक शिकून झालंय सगळ्यांचं. अगदी छोट्या छोट्या बारकाव्यांसह सगळं इथे शिकवलं जातं आणि चक्क त्या नाट्यशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झालेली आहे. असे म्हणजे एक विषय थोडा झाला की मग अजून पुढे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे येणारे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्याच्यापैकी बरेचसे ज्येष्ठ नागरिक हे 3 महिने 4 महिन्यासाठी परदेशी आपल्या मुलांकडे जाणारे सुद्धा आहेत. पण कुठेही अडत नाही, कारण बाकीचे त्यांचे जे सहाध्यायी आहेत ते व्हॉट्सअपवरनं त्यांना व्यवस्थित अपडेटेड ठेवतात. त्यामुळे पुन्हा 4 महिन्यानंतर ते वर्गात येऊन बसले तर पुन्हा छान सुरुवात करू शकतात, सगळ्या बरोबरीने जाऊ शकतात. सर, यांना तुम्ही वर्ग चालवण्यासाठी जागा किंवा असं काही सेटअप करून दिलाय? हा, इथे निवारामध्ये फॉर्च्युनेटली आपल्याकडे पुष्कळ बिल्डिंग उपलब्ध होते. म्हणजे क्लासरूम टाईपच बिल्डिंग उपलब्ध होतं. त्यामुळे आम्हाला तिथे त्याच्यासाठी देताना काही प्रॉब्लेम आला नाही. आपल्याकडे इथे 2-3 मोठे हॉल्स आहेत. त्यामुळे मोठा जर का तुमच्या फिजिकल किंवा पोड्यांचा त्यांचा सेशन असतो, आणखी लेझमीचं सेशन आहे त्याच्यामध्ये, तर त्या लेझिम वगैरे खेळायला खूप मोठा स्पेस लागतो. तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याकडे मोठा हॉल आहे, तिथे जाऊन त्या करू शकतात. पहिल्यांदा आपण एक तंत्र पहिल्यापासून हे पाळलं होतं निवाराने, की सुखसोपांकडनं कुठल्याही आत्ता फी आकारायच्या नाहीत. म्हणजे समजा 3 तास त्यांच्या एखाद्या कार्यक्रमाला त्यांना लागले तिथे, तर आम्ही त्यांच्याकडनं काही फी घेत नाही. म्हणजे जे आमचे जे नॉर्म्स ठरलेले आहेत, तो निवारा सुखसोपांचाच एक भाग आहे.
म्हणून तो निवाराचा सुद्धा एक कार्यक्रम असतो. त्याच्या दृष्टिकोनातून आपण त्यांच्याकडनं बाकी प्रोफेशनलकडनं आपण फिया घेतो. म्हणजे इथे कार्यक्रम करायला बाहेरनं लोक पुष्कळ येतात, त्यांच्याकडनं आपण फिया घेतो आणि नंतर मग त्याच्यातनं पण तसं आपण सुखसोपांकडनं काहीही फी घेत नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने नाडकर्णी सरांनी जे वृद्धांसाठी जे काम करायचं त्याला तुम्ही खूप मोठा सपोर्ट करता. सपोर्ट मात्र दिला, भरपूर दिला आणि पुढे घेऊन जातात. पुढे घेऊन जायचं. तुम्ही म्हटलं त्याला परीक्षा नसतात, पण मग विद्यार्थ्याचं मोजमाप कसं होणार? काय म्हणजे त्याला अगदी मार्क नसतील पण काहीतरी वेगळं असेल ना तुमच्याकडे? विद्यार्थ्यांना मिळणारा आनंद हेच खरं मोजमाप आहे त्याचं. आणि आपण ना वर्षातून 2दा काही इव्हेंट करतो. एक आपलं अॅन्युअल सोशल गॅदरिंग असतं. अरे वा, गॅदरिंग गॅदरिंग असतं ना. मग त्यात आहे ना आणि त्यांना performance. हो, तेव्हा परफॉर्म करता येतं. आणि जसे आपण लहान मुलांच्या गॅदरिंगला पालक आवर्जून जातात, तसे ह्या आजी आजोबांच्या गॅदरिंगला त्यांची सगळी नातवंड आवर्जून येतात. आणि मग त्यावेळेला गाणं असेल, नाटक असेल, अभिवाचन असेल, नृत्य असेल. म्हणजे यावेळेला तर दीपनृत्य केलं होतं सगळ्यांनी. काय? दीपनृत्य केलं होतं, लेझिम केलं होतं. तर असे वेगवेगळे परफॉर्मन्स इथे सादर केले जातात. आणि त्याशिवाय आपण कार्निवल घेतो. म्हणजे मे महिन्यामध्ये कार्निवल असतं सुखसोपांचं, त्यावेळेला वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. मग कॅरमची स्पर्धा असते, पाककला स्पर्धा. पाककला स्पर्धेला इतका दरवर्षी छान प्रतिसाद मिळतो. आणि आपल्या पाककला वर्गाला पुरुष सभासद सुद्धा खूप उत्साहाने उपस्थित असतात आणि स्पर्धेत भाग सुद्धा घेतात, बक्षीसही मिळवतात. कॅरमच्या स्पर्धा होतात, बुद्धिबळाच्या स्पर्धा होतात. कार्निवल कधी म्हटलं तुम्ही? कार्निवल मे महिन्यामध्ये असतं. आणि जे अॅन्युअल सोशल गॅदरिंग असतं आपलं ते नोव्हेंबर महिन्यामध्ये. म्हणजे तुम्ही 6 महिन्याची परीक्षाच केली तुम्ही. लोकांना आनंद द्यायचा तर किती द्यायचा? कॉलेजचं शेड्यूल आहे नोव्हेंबरमध्ये, त्यांचीही असतं त्यामुळे. छान छान. पण त्याच्यातले पार्टिसिपंट सगळे कुणीही त्याच्याकडे परीक्षा म्हणून बघतच नाही. ते तो महत्वाचा. एन्जॉयमेंटच्या दृष्टीने त्यात टेन्शन नाही, टेन्शन स्ट्रेस नाही. नाही. पण ह्याचं नियोजन कोण करतं? म्हणजे उदाहरणार्थ ते जे काय गॅदरिंग करायचं तर त्याचं तीच मंडळी करतात का तुम्ही करून देता? नाही, या सगळ्याचं नियोजन मी करते. पण नंतर प्रॅक्टिस करणं किंवा त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घेणं हे सगळे आपलं मार्गदर्शक जे आहेत वेगवेगळे ते करतात आणि करून घेतात. ताई, आपण सांगितलं की नाडकर्णी सरांच्या म्हणण्यानुसार मेंदूला चालना देणारे उपक्रम असतील तर ज्येष्ठांना याचा आरोग्यासाठी नक्की काय फायदा होईल याच्याबद्दल थोडं जरा विस्तृत सांगा. कसं आहे ना, सतत नवीन काहीतरी शिकत राहिलं, नवीन काहीतरी करत राहिलं तर आपला मेंदू हा ताजातवाना राहणारच आहे. आणि मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य हे शेजारी शेजारीच आहेत. आपण काही त्यांना वेगळं म्हणू शकत नाही. त्यामुळे ज्येष्ठ जर मगाशी मी म्हटलं तसं कृतिशील राहिले, काहीतरी नवीन करत राहिले, छान सोशल कनेक्शन्स निर्माण झाली तर त्यांचा जगण्यातला उत्साह वाढतो. हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे आता आपल्या इथे जर तुम्ही बघाल ना तर समजा संस्कृत विषय शिकायला येणारी मंडळी आहेत तर त्यांच्यातल्या होणाऱ्या ज्या चर्चा असतात ना त्या छान संस्कृत बद्दलच असतात. म्हणजे वेगवेगळी सुभाषितं शोधून काढतील, कोणाला काही संस्कृत मधले वेगळे धातू मिळालेत, काही शब्द कळलेत तर त्याविषयी चर्चा केल्या जातात. त्यामुळे ही सगळी जी डिस्कशन असतात ना ती हेल्दी डिस्कशन असतात. पुन्हा महत्वाचं म्हणजे आपण लाईक माइंडेड पीपल म्हणतो. म्हणजे सारख्या गोष्टीत आवड असणारे, रुची असणारे लोक एकत्र येतात आणि त्यामुळे त्यांच्यात ज्या चर्चा घडतात ना त्या नेहमी मस्त आनंद देणाऱ्या, उत्साह देणाऱ्या अशाच असतात. नवीन मित्रमैत्रिणी मिळतात, छान सोशल कनेक्शन्स तयार होतात. तुम्ही आता 2 वर्ष हे करताय तर असं एखादं टेस्ट केस सांगता येईल का तुम्हाला की खूप काही फरक पडलेला आहे किंवा त्याच्यात काय असं अशी आहे एखादी केस तुम्हाला? अशा खूप केसेस आहेत. म्हणजे एक नाही, चिकार सांगता येतील तुम्हाला. इथे येणारे ज्येष्ठ हे आवर्जून नमूद करतात की आमचा वेळ इतका छान जातो ना आणि काहीतरी मस्त नवीन शिकायचंय या उत्साहामध्ये आम्ही सकाळी घराच्या बाहेर पडतो. त्यामुळे रोज जर समजा आठवड्यातनं 1दा किंवा 2दा ज्येष्ठ इथे येत असतील, समजा ओरिगामीसाठी येत असतील तर मग ओरिगामी छान करून बघायचे. मग त्यासाठी कागद घ्यायचे. मग आता ती ओरिगामीची वस्तू झाली करून की लगेच त्याचा फोटो काढायचा आणि नातवाला पाठवायचा, नातीला पाठवायचा. त्यामुळे त्यांना असं छान उत्साही वाटतं
आणि ते म्हणतात आमचा अख्खा दिवसच मस्त मजेत जातो. छानच. आता हे जे म्हणजे हे जे वर्ग चालतात ना, तर तुमची जर परवानगी असेल तर मी त्या काही शिक्षकांच्या मुलाखती पण घेणार आहे. हो नक्की काय चालतंय बघण्यासाठी. हो, हो, आणि अगदी काही नक्की. विद्यार्थ्यांच्या सुद्धा घेणार आहे. अगदी नक्की म्हणजे विद्यार्थी काही दंगा करतात का हे सुद्धा मला बघायचं आहे. नक्की नक्की. नमस्कार मॅडम. नमस्कार, आपलं नाव? मी डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी. अच्छा. निवारा सुख सोपान हा जो काही उपक्रम आहे, मला वाटतं तुम्ही त्यामध्ये अभिवाचनाचा वर्ग घेते. अभिवाचनामध्ये म्हणजे काय नाटक, सिनेमा ह्याचे काही स्क्रिप्ट वाचन घेता का अजून काय? नाही, मुळामध्ये अभिवाचनासाठी ज्या मूलभूत तयाऱ्या असतात, सराव असतात, ते आत्ता आमचे चालू आहे. व्हॉइस कल्चर म्हणा. व्हॉइस कल्चर, मॉड्युलेशन, त्याच्याबद्दल आमचं काम चाललंय आता. त्याच्याविषयीचं यथावकाश आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं वाचन, प्रत्यक्ष वाचन करणार आहोत. पण हे नाटक किंवा सिनेमाकडे नाही जाणार, ते फक्त अभिवाचनापुरतं मर्यादित. अच्छा, मग ह्या संस्थेने तुम्हाला हे गाईडलाईन दिलेत का तुम्ही हे केलं? नाही, गाईडलाईन्स अशा नाही दिलेल्या. मला गौरीताईंचा जेव्हा फोन आला तेव्हा त्यांनी मला विचारलं की तुम्ही घ्याल का, तर मी हो पटकन म्हणाले. याचं कारण मी वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रशिक्षण वर्ग घेते, कार्यशाळा पण घेते अभिवाचनाच्या. आणि मुख्य म्हणजे मी गेली 30 वर्ष अभिवाचनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. त्याच्यामुळे अभिवाचन करता? नाटक ही वेगळीच गोष्ट आहे ना पूर्णपणे. तुम्ही केलं वाचन हो खूप पूर्वी करत असे मी, पण ते नाटक जमलं नाही, म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी एवढा वेळ देणं वगैरे शक्य नाही. आता मी मगाशी आलो तेव्हा काय चालू होतं सब्जेक्ट? यांच्यासाठी एक संस्कृत श्लोकांचा संबंध एक्सरसाइज करून घेणं चालू होतं, जे अत्यंत उच्चारायला अवघड आहेत. आणि ते इथले सगळे जर मला जे दिसत आहेत आता ते साधारणपणे 60च्या पुढचे हो, दिसतात. कारण हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचाच वर्ग आहे ना. म्हणजे हे विद्यार्थी 60च्या पुढचे पुढचे आहेत सगळे. आणि या सगळ्यांना आता संस्कृत शिकायची इच्छा आहे. संस्कृत नाही शिकवत आहे, संस्कृत उच्चारणामुळे वाणी कशी शुद्ध होते त्यासाठीच काम चाललेलं आहे. म्हणजे खूप अवघड श्लोक आहेत, एकेका व्यंजनाचाच वेगवेगळा वापर केलेला, म्हणजे क वरून वगैरे. हो नाही, गीतेतले नाहीये. उलट या श्लोकांचे अर्थच आम्ही सांगत नाही, त्याचं कारण अर्थाकडे लक्ष देऊन म्हणू नये अशी इच्छा आहे. केवळ एकच मी तुम्हाला म्हणून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारचं उच्चारण अपेक्षित आहे. म्हणून अगागांग गांग काकाक गाह का घक काकहा अहाहांग खगांकांग कंकाग खग काक कह, अशा प्रकारचे एक एक 2-2 व्यंजनांमध्ये गुंफलेले श्लोक आहेत. आणि प्रचंड अवघड अशी जोडाक्षरं आणि सामासिक शब्द, ते कुठे तोडायचे, कसे तोडायचे, कसे उच्चारायचे, त्याच्यावरचं सगळं काम सुरुवातीला चाललेलं आहे आमचं. धन्यवाद. थँक्यू. एक आता मला मी जो काही श्लोक म्हणून दाखवला तो माझ्या डोक्यावरच गेला खरं सांगायचं. किंबहुना ते आत्ता म्हणत असताना मलाच भीती वाटत होती की मला परत विचारतात का. तर तुमची काय प्रतिक्रिया? तुमच्या लोकांना हे येतात का म्हणतात? म्हणजे मला तरी मॅडमच्या गायडन्समुळं यायला लागलं. संस्कृत आधी होतं? संस्कृत 11वी पर्यंत होतं आणि आत्ताही आम्हाला इथे संस्कृतही शिकवतात. अच्छा. दुसऱ्या वाळिंबे मॅडम म्हणून आहे, अंजली वाळिंबे. त्या गेली, माझं 3रं वर्ष आहे. मी डे 1 पासून इथे आहे सुखसोपांबरोबर. हे आता 3रं वर्ष आहे माझं. आणि त्या उत्तम शिकवतात. म्हणजे आम्हाला खरं 11वी म्हणजे मी 63 साली 11वी झालेली आहे, 1963. माझा जन्म 63 साली झाला. त्यामुळे त्याच्यानंतर काही संस्कृतची संबंध. तुम्ही आता सुद्धा हा प्रयत्न करताय, हा खूप चांगली गोष्ट आहे. कारण त्याचं कारण आहे, म्हणजे नाडकर्णी सरांचा हेतूच तो आहे की ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा त्यांची मेमरी चांगली राहावी किंवा त्यांचे सगळे अवयव काम करत राहावे, याच्यासाठी शिक्षण हे माणसाला ताजंतवानं ठेवतं नेहमी. त्यामुळं ते तसं व्हावं म्हणून तर सरांनी सगळा उपक्रम सुरू केला. छान छान. अजून कोणाला इच्छा आहे बोलायची? दुसरा कुठल्या? अरे वा, छान. विद्यार्थी आपण म्हणतात मला बोलायचं. मागच्या मागे निघून जातात का विद्यार्थी? नाही, कोणी नाही गेलं. जात नाही. नाही गेलो. नमस्कार, मी विनी देशपांडे. मी LIC मध्ये जॉब करत होते. 31 मार्चला रिटायर झाले आणि मग 1 एप्रिलपासून मी इथे जॉईन केलं. तर इथे म्हणजे या सुखसोपानला आम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर, म्हणजे आधी आमचा इंटरव्ह्यू पण झाला की म्हणजे तुमची मेंटल लेवल, तुमची बुद्धीची लेवल किती आहे, आणि त्याप्रमाणे ते आम्हाला सब्जेक्ट ते सजेस्ट करतात की तुम्ही हे सब्जेक्ट घ्या.
तर तशा प्रकारे आम्ही आधी ॲडमिशन घेतली, पण सुरुवातच आम्ही सगळ्या सब्जेक्टच केली. त्याच्यामुळे आम्ही जर्मनही शिकतो, संस्कृतही शिकतो, ब्रिज शिकतो, कॅरम शिकतो, सगळंच शिकतो. जर्मन पण शिकता? हो, जास्त येत नाहीये पण शिकतो. मला बोलतात ते थोडंफार कळतं, काहीतरी सांगा, नाही बोलाल काहीतरी. नाव सांगा ना तुमचं. माय नाम आहे इश्विन विनी देशपांडे. जर्मनच ना मग. माय ठीक आहे, ठीक नाम आहे. आहे काय असेल ते तुम्ही वंदना. स्वतःहून बोलायची इच्छा एवढं तरी एक दाखवली. नाव आहे तर सांगा. ह्याच्या व्यतिरिक्त वर्ग करणारा कोणी आहे का अजून? म्हणजे मला वेगळ्या वर्गाविषयी एकदा तर तिकडे बोलायचं. हा, मला वाटलं होतं तुम्ही बोलता. नाही हरकत नाही सर. नमस्कार, मी शरद कुलकर्णी. इथे ना वर्गीकरण आहे क्लासचं. 4 परफॉर्मिंग आर्ट आहे, 3 लँग्वेज, 4 होत्या, आता जपान पण झालं, जपानला विद्यार्थी नाहीत म्हणून. आणि बैठे खेळ आहेत 4, ब्रिज आहे, कॅरम आहे, आणि नंतर मेमरी इम्प्रोव्हायझेशनसाठी 3 क्लास आहेत. हिंदी शिकवतात का? नाही त्या सगळ्यांना येतं. हिंदी पाहिजे नको हे असल्या राजकारणात नाही ते जात. सगळ्यांना येतं. राष्ट्रभाषा बहुतेकांना येते आणि ते 60च्या वरचेच लोक येतात. रिटायर झालेलेच जास्त करून लोक, आणि आमच्या वयाच्या लोकांना तरी हिंदी चांगल्यापैकी येतं. नाही, नाही. आणि आता हिंदी ते- सिनेमाची कृपा आहे ना आपल्या सगळ्यांवर. येतच. इथे कसं आहे माहिती काय, ऍक्च्युली नाडकर्णी सरांनी जे IPH जेव्हा इंटरनॅशनली असं रिसर्च केलं की रिटायर्ड लोक आजारी का पडतात, तर त्यांना सगळ्यात मोठा ह्याच्यात हे लक्षात आलं की लोक शिकत नाही, त्यांच्या बुद्धीला चांगला मेंदूला चालनाच मिळत. मेंदूला चालना मिळत नाही, आणि म्हणून ती जी जागा रिकामी असते तिथे आजार तुम्ही किती वर्ष इथे? मी 2 वर्ष झाले. काय अनुभव आहे तुमचा? मला खूप छान वाटतं. सगळ्यात मला हसू येईल, पण सगळ्यात चांगलं की वेळ कसा घालवावा याचा प्रश्न नाही. सकाळी उठून आम्हाला हे असतं की रे आज हा विषय बरोबर बाकी आहे, आम्हाला थोडं इथं मी बघितलं 2 तास तुम्ही 2 तास शिकवत होता. 2 तास. 2 तास तुम्ही बसता इथं? 2 तास असतात तर 4 तास बसतो. सकाळचे 2 तास, दुपारचे 2 म्हणजे तास. सलग 2 तास बसताय? मी सगळेच बसतो, मी एकटाच नाही बसत. सगळे साधारण 20 ते 25 लोक एका वर्गाला असतात. कोणी उठत नाही. डबे घेऊन येतात. डबे घेऊन. जात नसतील पण. नाही आणि यांनी प्रोग्राम असे ठेवले, म्हणजे याचं शेड्यूल जे आहे ना ते अशा प्रकारे आहे की जे लँग्वेजेस वगैरे आहे ते शक्यतो सकाळीच असतात, आणि जिथे ऍक्टिव्हिटीज आहेत, डान्स आहे, तर डान्सला आम्ही दुपारी शिकतो. अच्छा, डान्स पण करता तुम्ही? पण डान्स करा? सगळे बहुतेक लोक येतात. म्युझिक शिकवतात आम्हाला, लाईट म्युझिक, क्लासिकल नाही. म्हणून मी म्हटलं 4 परफॉर्मिंग आर्ट आहे. परीक्षा घेता का मॅडम तुम्ही? नाही, आमचा अॅन्युअल डे परीक्षेचा ताण द्यायचा नाही असं ठरलंय. सर ऐका, आमचा अॅन्युअल डे होतो आणि एक कार्निवल होतं. वर्षातनं 2दा आमचे फंक्शन असतात. अॅन्युअल डेला नाडकर्णी सर आले होते. आता आमचं दुर्भाग्य की ते येणार नाही. ते आम्हाला ॲप्रिशिएट करतात. आमचा डान्स झाल्यावर ते कमेंट्स करतात. आम्ही नाटक बसवली होती, ते बघितले त्यांनी. तुमचं प्रगती पुस्तक आहे का हो? असं बनवलं नाही आहे, म्हणजे सुखसंपन्न अजून आम्हाला दिलं नाही. मला आता पुढचा प्रश्न, सगळ्यात डिस्टिंक्शन मला स्टुडंट कोण आहे बाबा इथला? नाही, इथे असं नाहीच आहे. इथे सगळे फर्स्ट क्लास आहेत. नाही, इथे सगळेच फर्स्ट क्लास आहे. इथे सेकंड क्लासही नाही आहे. प्रेझेंटीचं बंधन नाही. तुम्ही त्यावेळी बसायलाच पाहिजे किंवा बरोबर पंक्च्युअल असायला पाहिजे, परीक्षा द्यायला पाहिजे, असं कसलंही बंधन नाही. पण बंधन नसलं तरी तुम्ही बसता, आणि 2 तास आमच्या बसता. वयाला बंधनच नको असतं. इतके वर्ष आम्ही बंधनातच जगलो, दुसऱ्यांसाठीच जगलो. आता आम्हाला आमच्या स्वतःसाठी जगायचं आणि मुक्तपणे हा जगायचं. खूपच वेगळा हे आहे. आणि तुम्ही किती वर्ष झाली आता इथे? मी डे 1 पासून इथे आहे. हे 3रं वर्ष सुरू आहे. छान. आपल्याला वेळ कमी होता, पण ह्या सगळ्यांचं श्रेय मॅडम तुमच्यासारख्या शिक्षकांचं आहे. या कारण की मी जो प्रश्न मागाशी विचारला की 2 तास बसतो, हो, मुलं बसतात. बसत नाही आता बरं का? हो, माहिती म्हणजे आहे. कॉलेजमध्ये सगळ्यांचाच कमी झालाय listening तसे span. तुम्ही कोणी बंक मारता का? शिक्षक सगळे खूप छान छान आणि सगळे खूप छान शिकवतात. म्हणजे डान्सची शांतपणे सांगितलं. सर्वांना लागला सर. क्लास संपल्यावर सुद्धा 10 मिनिटं लोक थांबले. गाड्यामध्ये विचारला आम्हाला जायची काही नाही का? Thank you आपण म्हणजे आणि थांबले. तुम्ही साधारणपणे सगळे जे येत आहेत ते जवळपास येतात का लांब पासून? लांब म्हणजे कुठून तरी? कोथरूड, दीप बंगला रोड. ऍक्सेंट आहे विश्रांतवाडीवरून येतात, पाणीवरून येतात. मी तुम्हाला हा प्रश्न का विचारला? मी राहतो नांदेड सिटीत
तुमचं मी आता उदाहरण तिथल्या लोकांना देईन की जा इथं थांबा. आमचा दिवस अतिशय छान होता. घरी गेलं एक चक्कर आपली डोकं मस्त लागते काही न करता. आणि याला ज्येष्ठ नागरिक असं जरी नाव दिलं असलं तरी हे सगळे जण मनाने आणि शरीराने करूनच आहे. वा वा वा, छान छान. तुमच्या सगळ्यांसाठी एकदा आम्ही टाळ्या वाजवतो. नाही, मी नंतर परत एकदा खास परत एखादी मला एक टेस्ट म्हणून पाहिजे. मला प्रमोद मला हे आले की तुम्ही इथं जॉईन व्हा. विद्यार्थी म्हणून तुला शिकवायला येऊ. ठीक आहे, ओके, थँक्यू. नातू सर, आपण हा जो वेगळा उपक्रम सुरू केला आहे ना, त्याची समाजाला काय उपयुक्त आहे आणि त्याच्याकडे आपण कसं बघतो? याच्याकडे बघताना पहिल्यापासूनच मला डॉक्टर नडकर्णींच्या भेटीनंतर माझे डोळे लिटरली वाईड उघडले होते की हा समाजातला प्रॉब्लेम लक्षात आला होता की 60 नंतरचे वृद्धांना आपण इथे सेवा देतोच आहोत निवारामध्ये, पण असेच प्रकारचे पुष्कळ पटीने संख्या असलेले वृद्ध समाजामध्ये सुद्धा राहतात. त्यांचे प्रॉब्लेम्स थोडे वेगळ्या प्रकारचे असू शकतील, तर त्यांना काहीतरी उत्तर देण्यासाठी आपण काहीतरी एखादा उपक्रम चालू करावा. याच्यासाठीच हा वृद्धाभ्यास केंद्राचा आपण इथे उपक्रम सुरू केला. 2 वर्षापूर्वीच वृद्धाभ्यास केंद्राचा हा वेगळा जो विभाग काढला आपण इथे. मग तो विभाग काढल्यानंतर मग त्यांच्या प्रश्नांची जाणीव व्हायला लागली सर्वांनाच. सर्व व्हॉलंटियर्स इथे जे कामाला येतात त्यांना सर्वांना त्याची जाणीव व्हायला लागली. अरे असं सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो असं हे लक्षात यायला लागलं. आणखीन त्याच्या दृष्टीने मग आपण सोल्युशन शोधायला पण सुरुवात केली. म्हणजे आता ह्याच्या बाबतीमध्ये असं जर का बघायला गेलं तर मला थोडी लिथार्जी आल्यासारखं झालं होतं. मी जवळजवळ 38 वर्ष इथे निवारामध्ये येतोय. ते सगळं सेट झालेलं होतं. जेवणाच्या प्रोसिजर्स, त्यांच्या करमणुकीचे कार्यक्रम, त्यांचे बाकीचे काय जटली अरेंज करायच्या आहे, ते सगळं परफेक्टली सेट झालेलं होतं. पण ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही करता येईल का वृद्धांच्यासाठी, टोटल संपूर्ण वृद्धांच्यासाठी? ह्याच्यासाठी खूपच चांगल्या प्रकाराने विचार आला त्यामध्ये. विचार आला. सर प्रपोज काय झालंय, वृद्धाभ्यास हा त्यांनी म्हणजे आपण प्रॅक्टिकल आणि हे म्हणतो ना, हे त्यांनी ते आधी सगळी माहिती घेतली, तर लेखी हे झालं आणि त्याचं प्रॅक्टिकल म्हणजे निवारा सुखसोपांचा असं झालं. सुख होतं ते. बरोबर बरोबर. सर आणि गौरीताई, तुम्हाला मला विचारायचं आहे की निवारा आणि सुखसोपान यांच्या संयुक्त विद्यमाने हे सुखसोपान आपण चालू केलंय. या उपक्रमाची भविष्यात वाटचाल कशी असेल आणि म्हणजे थोडं त्याबद्दल तुमचं काय मत आहे, हे काय योजना आहेत? 2 वर्षामध्ये असं लक्षात आलं की म्हणजे मी काही वेळेस लेख लिहितो वर्तमानपत्रामध्ये की हे सुखसोपानची उपक्रम चालू आहे इथे. त्यावेळेस लागलीच इथल्या पटसंख्येमध्ये आमची वाढ होते. तर अशी वाढ अपेक्षितच आहे. आम्हीच कमी पडतोय कुठेतरी की एवढी मोठी संख्या आल्यानंतर आम्ही त्यांना केटर करू शकू. पण बघू, आम्ही म्हणतो की म्हणजे कसं एक्सपान्शन आता किती लोक आहेत तरी इथं, म्हणजे टोटल? आता आपली पटसंख्या साधारण 150च्या आसपास आहे. 150? आणि एका वर्गात साधारण 30, 35, 40 इतके विद्यार्थी असतात. मोठा आहे किती? आणि तुम्ही म्हणाल तर मी इथे सुखसोपानचं काम करायला लागल्यानंतर मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधनं वृद्धाभ्यास या विषयामध्ये 1 वर्षाचा डिप्लोमा केला. त्यानंतर MA सायकोलॉजी केलं. त्यामुळे नवीन नवीन गोष्टी आणि नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी मला असं वाटतं मला आणखीन विषय मिळाले. आणि माझा असा प्रयत्न सतत असतो की जास्तीत जास्त ज्येष्ठांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. म्हणजे आता जर्मन शिकणारी जी आपल्याकडची मंडळी आहे ती जवळजवळ गेली 2-2.5 वर्ष जर्मन शिकतायत. आणि नवीन नवीन अजून लोकांनी येऊन ह्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं, आनंद घ्यावा अशी माझी मनापासून अशी इच्छा आहे. पण भविष्यात काही वेगळं अजून करायचं किंवा ह्यातलं काहीतरी वेगळं शिखर गाठायचं असं काही आहे का? खरं शिखर गाठायचं असं नाहीये. आपण आत्ता जितकं देता येईल तितकं देतच असतो. वेगवेगळे विषय आपण सतत इंट्रोड्यूस करत असतो. म्हणजे आता तुम्ही बघाल तर हे विषय जे चालले आहेत
त्याशिवाय सुद्धा मध्यंतरी आपण कॅलिग्राफी नावाचा विषय एक इंट्रोड्यूस केला. त्यानंतर कबाडचे जुगाड म्हणजे विज्ञान खेळणी करायची, हा एक विषय आपण मध्यंतरी घेतला. नवीन नवीन विषय अजून इंट्रोड्यूस करावेत असं मला कायम वाटत असतं आणि त्यासाठी मी प्रयत्नशील असते. म्हणजे आणखीन नवीन काय म्हणतात त्याला माहिती मिळत राहील आणि येणाऱ्यांचा उत्साह अजून वाढेल. आपल्या ह्या पॉडकास्ट चॅनलमुळे मला वाटतं तुमच्या विद्यार्थी संख्येत खूप मोठी वाढ होईल. नक्कीच. आणि त्यावेळेला तुम्हाला त्यासाठी काय जी यंत्रणा उभी करायची त्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच तयारी करायला लागणार आहे. नक्कीच नक्कीच. तुमच्या या उपक्रमासाठी आमच्या पॉडकास्ट तर्फे शुभेच्छा. खूप शुभेच्छा. आणि आपण आज इथं आलात आणि खूप छान माहिती दिलीत. नक्की आमचा प्रेक्षक वर्ग यातनं काहीतरी घेऊन पुढे जाईल आणि बरेचसे जण तुमच्या इथं जॉईन सुद्धा होतील. धन्यवाद. Yes, धन्यवाद. थँक्यू.